हाय मंडळी, नमस्कार. अरणी मम्माच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मुरंबाची रेसिपी. दीदी आली आहे गावावरून, तर ती मला रेसिपी एक एक सांगते, तर मी त्या ट्राय करते. मी कधीच नाही केलं आहे मुरंबा, फर्स्ट टाईम ट्राय करते. त्याच्यासाठी आपण काय काय यूज करणार आहे ते बघूयात. हे बघा, ही आहे कैरी. मी कैरी किसून घेतली आहे. या 4-5 कैऱ्या आहेत, म्हणजे थोड्या मोठ्याच होत्या. आणि गुळ घेतलाय, 1 किलो गुळ आहे. हे पण किसून घेतलंय. आणि थोडासा मसाला, आम्हाला मुरंबा गोड नको जास्त, म्हणून थोडा 1.5 चम्मच मी मसाला पण घेतलाय. थोडी वेलची पावडर घेतली आहे चवीसाठी, आणि मीठ घेतलंय चवीसाठी, आणि लवंग 4 टाकणार आहे, जास्त काळ टिकावा म्हणून. ओके, हे सगळे इंग्रेडियंट्स मी घेतलेले आहेत. तर बघूयात आपण मुरंबा कसा करणार आहोत ते. तुम्ही बघितलंय मी कशी कैरी किसून घेतली आहे, गुळ किसून घेतलंय ते. तर आता आपण सुरुवात करूया मुरंबा करायला. आपण पहिला आता कैरी थोडीशी शिजवून घेऊयात. पहिला कढई तापू देत. मी गॅस चालू केलाय. कढई तापली की आपण त्याच्यामध्ये कैरी टाकूयात. कैरी टाकल्यानंतर आपल्याला कैरी थोडी शिजत आल्यावरती गूळ टाकायचं. मुरंबा बनवणं एकदम इझी रेसिपी आहे. कष्ट करायची गरज नाही, फक्त कष्ट किसायला लागतात. गूळ आणि कैरी किसायला कष्ट लागतात. सो आता बघूयात कसा बनतोय आपला मुरंबा. तो तिखट गोड थोडासा करणार आहोत आम्ही, कारण का जास्त गोड कोण घरी खात नाही. मग तो तसाच पडून राहण्यापेक्षा आम्ही म्हटलं की थोडासा तिखट गोड करूया, म्हणजे सगळेजण खात. तिखट गोड आंबट चवीला होईल ना, मग थोडी टेस्ट पण चांगली लागेल खायला. सो आता बघूयात. कढई तापली आहे का? हां, तापली आहे. आता मी टाकते त्याच्यामध्ये कैरी. बघा, कैरी बघा, तुम्ही बघू शकता. म्हणजे 5 मोठ्या मोठ्या कैऱ्या होत्या, तर त्या मी किसून घेतल्या. आता त्या किसलेली कैरी मी आता कढईत टाकते. बघा, कढईत टाकली कैरी. आपण एकदम सोपी पद्धत आहे दीदी बोललेली, म्हणून मी म्हटलं चला बघूया, आपण ट्राय करूयात, ब्लॉग बनवूयात. अजून एक बहीण यायची आहे, ती काय काय मला रेसिपीज सांगणार आहे. सो तिने सांगितल्यावरती मी अजून रेसिपीज टाकीन. जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. थोडंसं मिक्स करून घेते. दीदी आज माझी व्हिडिओ काढते, बिकॉज पायल जरा बाहेर गेली आहे. नाही तर रोज नेहमी पायल काढते. दीदीला आज कामाला लावलं आहे. ज्या गोष्टी कधी केल्या नाही आहेत, ना लग्नाच्या आधी ना लग्नानंतर. हां, ब्लॉग बनवायला आवडतं, म्हणून मी हे काय काय आता रेसिपीज ट्राय करते. ही माझ्या दीदीची रेसिपी आहे, जी मला तिने सांगितली आहे तसं मी करते. पहिला पण करायची गरज नाही लागायची, बिकॉज दीदी सगळं करून द्यायची. अर्णवी माझी काय ॲक्च्युली करून देत नाही, म्हणून काय करायला भेटत नाही. आता थोडी मोठी झाली आहे ना ती, सो आता एक 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 ट्राय करते. असं तर मला आवड सगळ्याची आहे जेवणाची वगैरे, तर जेवण पण मी चांगलं बनवते. हे बघा, आता हे आपला मुरंबा रेडी होतोय. थोडासा शिजला पाहिजे. माझी दीदी आली आहे मालवणवरून, म्हणजे आता ती मुंबईलाच होती, ठाण्याला पण आहे तिचं घर, पण आता सध्या ते काजू आणि आंब्यांचं सीझन आहे, सो ती गावी असते. माझ्या जिजूचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. जर कोण मालवणला व्हिजिट करत असाल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्याशी. जर तुम्हाला कोणाला जायचं असेल फिरण्यासाठी वगैरे, तर मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून देऊ शकते तुमचं. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे, सो तो करून देऊ शकतो. अमोल घागरे माझ्या जिजूचं नाव. म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर टूरला जाऊन आलो, गोवा वगैरे फिरून आलो. सो तुम्हालाही कोणाला असं टूरसाठी जायचं असेल तर तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हे बघा, आता शिजतोय थोडा थोडा. कैरी थोडी थोडी शिजते. हे बघा, आता हे एवढं सगळं आता गूळ मी टाकते त्याच्यात. 1 किलोचं गूळ घेतलं आहे आम्ही. हां, तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला कसं गोड पाहिजे काय, त्याच्यानुसार तुम्ही गूळ घेऊ शकता. काही हरकत नाही आहे. आम्हाला जेवढं गोड पाहिजे त्यानुसारच आम्ही गूळ घेतो, बिकॉज आमच्या घरात डायबिटीज पेशंट्स पण खूप आहेत. पण गुळाचा काही इश्यू होत नाही, पण गोड आम्ही घरात कोण खातच नाही पाहिजे, म्हणून थोडंसं तिखट आंबट आणि गोड करणार आहे. हे बघा, हे आता हळूहळू आपण गूळ टाकूयात. गूळ टाकल्यावर तुम्हाला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. आपण आता गूळ घेतला आहे, आता हे प्रॉपर आपण मिक्स करू. मी जरा कढई पकडते, बिकॉज कढई मला असं वाटतंय थोडी हलते. प्रॉपर मिक्स करून घेतल्यावरती बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपल्याला टाकायचे. मजा वाटते पण असं नवीन नवीन काही काय ट्राय करायला. दीदी मला अशाच रेसिपीज सांगणार आणि मी सगळं काही ट्राय ना दीदी. होय, ती मला गावी असल्यापासून सांगत होती, तर मी तिला म्हणत होती की तू ये ना आणि मला सांग रेसिपीज, मग मी करीन. मला सांगायची ती, हा ब्लॉग बनव, तो ब्लॉग बनव, हे बनव, ते बनव. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ही जरा शिजू दे आपल्याला आता. हे बघा, बघू शकता. गूळ थोडं शिजून घ्यायचं आहे तुम्हाला. मग नंतर मी मसाला टाकीन, मग वेलची पावडर टाकणार, मग मीठ टाकणार, आणि लास्टला आम्ही लवंग टाकणार. ओके, खाली लागायला नको म्हणून मी सरळ हे करत राहते. नाही तर गॅस जरा फास्टच आहे ना, तर लागेल म्हणून मी हे ढवळत राहते. हे ढवळत राहिलं तर लवकर ते वितळेल ना गूळ.
नाही तर खाली लागेल दीदी. आमचा गॅस स्लो केला की जातो. हां केला. बघा कसं मस्त वाटतंय ना. खूप होणार पटकन आहे तुमचे. म्हणजे तुमचं किसून झालं ना गूळ आणि कैरी तर मुरंबा लगेच होणार. जास्त टाईम नाही लागणार. पण ते कैरी किसायला आणि गूळ किसायला थोडी मेहनत आहे. हे बघा प्रॉपर गूळ मिक्स झालं आहे, बघू शकता तुम्ही. कुठे राहिलं नाही आहे. राहिलं असेल तरी ते वितळेल. हे झालं आहे आता रेडी. आता आपण ह्याच्यात मसाला टाकून मिक्स करूयात. मसाला आम्हाला थोडंसं तिखट आंबट पाहिजे म्हणून आम्ही टाकला आहे. गोड कोण घरी खात नाही. ह्याच्याबरोबरच मी मीठ टाकते. चवीनुसारच जरासं आम्ही मीठ घेतलं आहे. म्हणजे सगळं एकत्र टाकून मी मिक्स करून घेणार. वेलची पावडर थोडी टेस्टसाठी. लवंग मी एंडिंगला टाकणार आहे. जास्त नाही लवंग टाकायचे तुम्हाला. तुम्ही गोड मुरंबा बघितला असेल म्हणजे गूळ आणि फक्त कैरीचा, तर तुम्ही तिखट मुरंबा एकदा ट्राय करा. तिखट आंबट आणि गोड. हां तुम्हाला मसाल्याच्या गुटल्या नाही करायला द्यायच्या. खालचं लागलेलं काळं दिसत असेल तर ते काढून साईडला. हे बघा गाईज आपला मुरंबा रेडी झाला आहे. मी थोडंसं वर गूळ परत टाकलेलं बिकॉज थोडं मला आंबट लागत होतं. आता मी टाकते त्याच्यात वेलची, सॉरी लवंग. लवंग, वेलची नाही. बघा 4च लवंग टाकते मोजून, जास्त नाही टाकायच्या. तुम्ही बघू शकता. ते आता मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला मी रेसिपी तर दाखवली आहे काय काय यूज केलं आहे. 1-2 दिवस जरा तो मुरला ना तर व्यवस्थित चांगली टेस्ट लागेल. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मम्माज ब्लॉग. आणि माझ्या दीदीची रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा. ॲक्च्युली मी आहे ना लोणच्याची रेसिपी पण टाकणार होती, पण माझ्या आजीने लोणचं करून टाकलं सो ती नाही टाकली. जर तुम्हाला लोणच्याची रेसिपी हवी असेल तर मला सांगा. मी तुम्हाला नक्की ती रेसिपी शेअर करीन. म्हणजे मी थोडंसं लोणचं तुम्हाला दाखवीन बनवून. सो तुम्ही ती रेसिपी घरी ट्राय करू शकता. ओके गाईज, भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. चला टाटा, बाय बाय.